नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रफुल्ल भोयर आणि आज आपण आलो बरबसपुरा या गावाला, तालुका तिरोडा आणि जिल्हा गोंदिया। तर आपल्याला बरबसपुरा या गावामध्ये शेतकरी मिळाले आहेत। त्यांनी कावेरीचा 7155 हा धान लावलेला आहे। तर या धानाबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काकाजी नमस्कार। काकाजी, आम्हाला सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या। माझं नाव आहे मनसुखाराम टिकाराम उईके। आपण कोणता धान लावला होता? 7155 कावेरीचा 7155 लावला होता। तर तुम्हाला हा कावेरीचा 7155 कसा काय वाटला? चांगला वाटला। 20-22 अच्छा, एकरी 20-22 एकरी 20-22चा ॲव्हरेज आलेला आहे तुम्हाला। तर हा जो तुम्हाला एकरी 20-22 क्विंटल ॲव्हरेज आलेला आहे, तर हा धान तुम्हाला खायला कसा लागला? खायला चांगला आहे। खायला चांगला आहे। आणि मार्केटमध्ये याला डिमांड कशी काय, रेट कशी काय? 2600च्या रेट 2627 क्विंटलपर्यंत रेट आलेला आहे। तर याची धान लागवड असताना नियोजन कसं काय होतं तुमचं? याला वाहण्याकरिता युरियाचं प्रमाण जास्त लागतं। अच्छा, अजून याला औषध थोडीशी पाचऱ्याची औषध, अच्छा, हां, पाचऱ्याची औषध, खोडकिड्याची औषध, हां, तिथे तुम्ही नियोजन केलं आहे। आणि 20-20 अच्छा, काही प्रमाणात। तर एवढ्या नियोजनामध्ये काकाजींना एकरी 22 क्विंटलचा उतारा आलेला आहे। तर तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना या धानाबद्दल काय सांगू शकता? त्यांनी लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे? मी तर सांगतो की लावायला बी सांगतो। अच्छा, हां, लावायला सांगतो तर सगळेच लावणार। माझ्यापासून अजून आता नाही मिळणार। हां, मी 5व्या महिन्यात का नाही तुम्हाला हात धान देईन म्हणून। अच्छा। तर आपल्या गावात अदर कुठे लागला आहे का हा धान? फक्त 2 कास्तकारांजवळ होतो। तुमच्या गावात 2 कास्तकारांकडे होतो? एक आहे नूरलाल नानाजी पटले, अच्छा, हां, यांच्यापाशी होते। त्यांना कसं टिकाराम उईके यांच्यापाशी। त्यांना कसं काय उत्पन्न झालं? त्यांना 28 बोरी झाल्या। त्यांना 28 बोरी झाल्या एका एकरामध्ये। तर शेतकरी बंधूंनो, कावेरीचा 7155 हा धान अतिशय चांगला आहे आणि खायला पण चांगला वाटत आहे आणि साईजला एकदम सुपर फाईन आहे। तर आपणही कावेरीचा 7155 या धानाची आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामासाठी निवड करावी। धन्यवाद।